छत्रपती संभाजीनगरमध्ये जे अभिजित दिपकेंचं घर आहे त्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि जेवढं अभिजित दिपकेंना आता भारतभर त्यांचा जो एक चाहता वर्ग तयार झालेला होता, कारण ज्या उद्देशासाठी ते झटत होते तो उद्देश त्यांचा पूर्ण झाला की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा झाला, तर ते इथे परतल्यानंतर त्यांचे नातेवाईक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि आज पहिल्यांदाच अभिजित दिपके यांचे आई आणि वडील हे सुद्धा मुंबई तकवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तुमचं मनापासून स्वागत मुंबई तकवर. आणि खरं तर अभिजितशी आम्ही जेव्हा जेव्हा बोललेलो आहे त्यावेळेला त्यांनी प्रत्येक वेळेला हेच सांगितलेलं आहे की आई वडील थोडे घाबरून आहेत, तुम्हालाही त्या सगळ्या गोष्टींची भीती वाटत होती. आज ज्या वेळेला तुमच्या मुलाने जे सगळं केलेलं आहे त्याच्यानंतर केंद्रीय मंत्रिपदाचा मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागतो, याच्यानंतर तुमच्या भावना काय आहेत? नाही, त्यांनी राजीनामा दिला ते चांगलं झालं, कारण विद्यार्थ्यांसाठी खूप चांगलं झालं. 20 तारखेला जो भयान लाठीचार्ज झाला ना, तर त्यांनी त्याआधी जरी राजीनामा घेतला असता तर ही घटना पुढची 20 तारखेची घडली नसती ना, कारण 20 तारखेचा हा लाठीचार्ज म्हणजे इतका भयान होता. मी तर तो 21ला बघितला, 20ला तर बघितलाच नाही. अक्षरशः रडायला येत होतं. त्यांनी अगदी ढोरासारखं त्या लेकरांना मारलं होतं आणि त्याच्या आधी ज्यांनी राजीनामा घेतला असता तर ही वेळ आली नसती ना विद्यार्थ्यांना मार खायची. आज विद्यार्थ्यांना काही कमी मारलं का? त्यांनी खूप मारलं विद्यार्थ्यांना. तर ते मनातून खूप दुःख वाटलं की असं नव्हतं व्हायला पाहिजे. एक तर पोरांचं खूप दिवसाचं आंदोलन चाललं होतं, तिथं कोणी एक भेटायला नाही आलं, काहीच नाही, आणि सरांना उचलून नेलं. त्याच्यामुळे अजून खूप मनात कसं तरी वाटत होतं. तुम्ही आता उल्लेख केला की तुम्ही 20 तारखेला पाहिलंच नाही. इतकी भीती म्हणजे तुम्हाला पण असंच वाटत होतं की तिकडे एवढं काहीतरी होईल की त्याच्यापेक्षा या सगळ्यापासून आपण दूर राहूया? हो ना, मला आता आंदोलन म्हटलं की होतच, पण एवढं मोठं प्रकरण होईल माहिती नव्हतं. आता होते थोडंफार आंदोलनात, पण एवढं त्या काठीना खिळे होते, त्या खिळ्यांनी त्या लोकांनी मारलं. अक्षरशः कोणाला नेमप्लेट नाही, कोणाच्या म्हणजे असं इतकं, आणि ते पोलिसही नव्हते मारणारे, दुसरेच कोणीतरी असतील. एवढं लेकरांना मारत असतात का? कसं आहे, त्या आंदोलनाकडे बघताना किंवा आंदोलकांकडे सुद्धा बघताना आम्ही बातमी म्हणून ते कव्हर करत होतो, लोक त्यांच्याकडे एक आंदोलक म्हणून बघत होते, पण तुम्ही आईच्या नजरेतनं बघत होतात. काय मनात त्यावेळेला भावना होत्या ज्यावेळेला हे सगळे प्रकार घडत होते? नाही, मला तर 20 तारखेला सकाळी झोपेतून उठले का तेव्हाच फार धडकी भरली होती. मी अगदी हात जोडले होते की आज काही होऊ नये, कारण छोटे मोठे आंदोलन पाहिले की तिथं काही ना काही होतच. तर म्हटलं आज काही होऊ देऊ नये, आज माझ्या लेकरांचं आंदोलन चांगलं व्हावं आणि मोर्चा त्यांचा व्यवस्थित तिथे पार पडावा, मला हेच वाटत होतं सकाळपासून. मग यांनाही म्हटलं आज मोबाईल वगैरे लावू नका, मला खूप धडकी भरली म्हटलं सकाळपासून, चिडचिड पण होत होती. मग यांनी म्हणे ठीक आहे. मग यांना आम्ही मोबाईल बघू दिला ना, यांनी 4 वाजता बघितला तर यांना खूप टेन्शन आलं की त्याच्यात एक न्यूज मध्ये आलं अभिजित दिपकेंना अटक केली आहे म्हणून. मग यांनी घाबरले. मग त्यांनी मुलीला फोन लावला, म्हणे बेटा बाळाला अटक केली का? तर यांनी मग ती म्हणे नाही पप्पा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, अटक वगैरे नाही झाली, फेक न्यूज आली म्हणे. मग तेव्हा यांना बरं वाटलं. तरी यांना म्हटलं काहीच आज बघू नका, उद्या आपल्याला कळेल काय झालं ते, काही आज हिंमतच करू नका. त्यांचा बीपी लो होतं, मला यांचंही टेन्शन आलं, त्यांना माझं टेन्शन आलं, त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशी खूप दुःखात होतं. असं काका, म्हणजे सहसा असं असतं की आई पटकन घाबरते, आईला मुलाची खूप काळजी असते, पण वडील खूप खंबीर असतात. पण आता जसे काकू सांगतायत तुमचाही धीर सुटलेला होता, तुम्हालाही भीती वाटत होती? तर ते आंदोलन म्हणल्यावर आम्ही बाकी आंदोलन बघितले होते ना, आंदोलनामध्ये काय होऊ शकतं, आणि तिथे थोडं वातावरण वेगळंच होतं. कारण जे उपोषणाला बसलेले होते ते त्यांच्याकडे कुणीच पाहिलं नाही. 15-16 तारखेपर्यंत तर कुणीच नव्हतं मला वाटतं तिथे. त्याच्यानंतरच लोक जमा व्हायला लागले, विरोधी पक्ष असतील किंवा इतर राजकीय लोक असतील, सामाजिक संघटना वगैरे, शेतकरी संघटना वगैरे, त्यांना पाठिंबा दिला होता आणि मदत पण काय असेल तर सांगा म्हणले होते. पण इतर लोकांनी काहीच दुर्लक्ष नव्हतं दिलं. आणि जे म्हणजे मेन की ज्यांच्याकडे हक्कानं मागणी करतोय, जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्याकडे, तर त्यांनी तर टोटल त्यांना अगदी वाऱ्यावरच सोडलेलं होतं, लक्षही नव्हतं दिलं त्यांच्याकडे. तर त्याच्यामुळे एक असं भीती वाटत होती की हे तर यांच्याकडे तर लक्ष देत नाहीत, म्हणजे ह्यांनी जाणून बुजून त्यांना त्रास द्यायचा ठरवलेला आहे, तर हे काही करू शकतात. तर ते असे मनामध्ये खूप अशी भीती वाटली होती की जसं सोनम वांगचुक सरांना जसं त्यांनी उचलून नेले, त्याच्यानंतर असं मला खूप भीती वाटत होती की कुणाला तरी सुपारी देऊन एखाद्या पोलीसवाल्याच सांगतील की शूट आउट कर दो उसको, हम तुमको इतना पैसा देंगे, असं ही खूप भीती वाटत होती मला, की त्याच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करतील, हीच भीती जास्त होती मला, बाकी काही नाही. पण तुम्हाला दोघांनाही बीपीचा त्रास आहे, मागे अभिजितने सांगितलेलं होतं की तुम्हाला दोघांनाही ऍडमिट करायची वेळ आलेली होती, त्याबद्दल काही सांगू शकाल? म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या म्हणून तुम्हाला ऍडमिट व्हावं लागलं? हो, खूप आम्हाला त्रास खूप झाला. आम्हाला जेवणही जात नव्हतं त्या पिरियडमध्ये. आम्ही म्हणजे खूपच चिंता अशी वाटायची की मी पहिले असं आंदोलन बघत होतो, कारण मी भरपूर जरी डायरेक्ट कुठल्या आंदोलनात सहभागी नसलो
तरी भरपूर आंदोलनं बघितलेले होते, वेगवेगळ्या सामाजिक संघटनेचे असतील कुठल्या, ते बघितले होते. पण त्या आंदोलनाला एक सरकारचं एक नैतिक त्याला संरक्षण असायचं की पोलिसांनी काही करू नये किंवा त्या सत्तेमध्ये बसलेले लोक जायचे, त्यांच्याशी संवाद साधायचे आणि त्याच्यामुळे ती शांतता राहायची. पण इथं असं काहीच घडलेलं नव्हतं, त्याच्यामुळे जास्त भीती वाटायची. काकू दोघेही जण ऍडमिट होतात. हो, आम्ही दोघंही जण होतोय. काय काय सांगायचं डॉक्टर, टेन्शनमुळे, स्ट्रेसमुळे? हा, आमचे फॅमिली डॉक्टर आहे धामंदे सर म्हणून. त्यांनी म्हणे फार टेन्शन घेताय तुम्ही, त्याच्यामुळे असं होते, उलट्या वगैरे सुरू झाल्या, तर हे टेन्शनचे परिणाम आहेत. यांचा लो बीपी झालेला होता, 100 वरच आलेला होता बीपी. डॉक्टर म्हणे हे सगळे टेन्शनचे परिणाम आहे म्हणे. अभिजित काही तुमचं ऐकत नाहीये कसं? म्हटलं नाही हो सर. म्हणे घेऊ नका टेन्शन, आता त्याला जे करायचंय ते करू द्या म्हणे. तुम्ही कशाला टेन्शन घेऊन आतल्यात हे करता म्हणे. टेन्शन घेऊच नका म्हणे. गोळ्या औषधी देत होते मग त्यांनी सारखे, मग बीपी शुगर चेक करूनच येत होतो आम्ही. हे सगळं तुम्ही अभिजितशी बोलायचं, त्याला अभिजित काय म्हणायचं समोरून? अभिजित म्हणे मम्मी तू काही टेन्शन नाही, ऐकत नव्हताच तो. खूप हे झाला की अर्धा एक मिनिट, मम्मी तू टेन्शन घेऊ नको. म्हटलं बाळा कसं रे तू म्हणतो टेन्शन घेऊ नको? पप्पाला मला टेन्शन येतंय. म्हटलं तर काही नाही म्हणे, मी देशाचा आहे. अरे आहे बाबा देशाचा, पण तू आम्हाला एकटा आहे, आम्हाला त्याची चिंता वाटते. म्हटलं आणि तू ये म्हटलं, जसं आहे तसं घे. ते चापट मारली त्यावेळेसही त्याला बोलले, म्हटलं बाळा तुला एवढं आम्ही सुखात वाढवलं आणि तू त्या मुलाची चापट खाल्ली. होत असते म्हणे छोट्या छोट्या गोष्टी, असं काही नाही. शरद पवार साहेबांशी झालं, केजरीवाल साहेबांशी झालं, अशा होत असतात घटना. अरे म्हटलं आपल्याला सवय नाही, ते राजकीय लोक आहे त्यांना सवय आहे. म्हटलं पण आपलं तसं काहीच नाही ना. तेव्हाही खूप वाईट वाटलं. पुन्हा त्यांनी बुटासह त्या पोलिसांच्या पाया पडलं. त्या दिवशी तर दोघांनी रडूनच काढलं. म्हणजे अक्षरशः त्यांनी ते बुटावर लहान लेकरासारखा होऊन हात जोडत होता. तो सीन अजूनही डोळ्यापुढे येतो की यांनी एवढा का लाचार झाला, की इतकं म्हणजे आपण बोस्टन युनिव्हर्सिटी सारख्या तिथे शिकला हा, आणि अक्षरशः बुटासह त्यांच्या पाया पडायला लागला. म्हणजे याचं कोणतं राजकारण आहे हा याचा? म्हटलं बाळा मी तुला उद्या घ्यायला येते, आम्हाला काहीच सांगू नको. म्हटलं आता पाहवलं नाही जात. नाही म्हणे मम्मी तूच तर म्हटली मोठ्याचा आदर कर. म्हटलं असा आदर नाही करायचा, तो हात जोडायचे होते. म्हटलं तू बुटासह का पाया पडला? राहू दे काही होत नाही म्हणे मम्मी. अरे म्हटलं नाही नाही, ते पप्पालाही बरं वाटलं नाही, मलाही बरं नाही वाटलं. म्हटलं मला खूप कस तरी होत आहे. म्हटलं आमच्या आता शुगर बीपी वाढायला लागलेत. म्हटलं तू काहीच हे नको करू. नाही म्हणे मम्मी काही होत नाही म्हणे. त्यांनी आम्हाला टाळायचंच केलं, 2 मिनिटं बोलायचं आणि टाळायचं. एकदा पाय त्याचा हे झाला, तिथं पडला तो असा हे करून, तर तेव्हाही खूप वाईट वाटलं. बाळा तू हे काय करायला लागला, तुझे कपडे ओले, तुला वात आला आणि तू तिथं याच्यात बसला. काही होत नाही मम्मी. म्हटलं नाही ना रे बाळा, आमचा सगळा जीव तुझ्यामध्ये लागला, काही होत नाही म्हणे, वात आला होता थोडासा. ते एक झालं. पुन्हा हाताला पट्टी बांधली. त्याला लगेच बाळा काय झालं रे, तर त्या उशा खाली आला. आता असं कधी स्टेजवर झोपलेला नाही, काही नाही. आणि मग तेव्हाही खूप वाईट वाटायचं की हा एवढा का करायला लागला, याला कोणत्याच गोष्टीची कमी नाहीये, हा ना एवढा का करायला लागला. तो म्हणे काही होत नाही मम्मी, करावं लागतं म्हणे, माझा आता हात दुखतं, त्याला काय करणार आहे म्हणे. म्हटलं नाही रे आम्हाला नाही पाहवत येत. म्हटलं तो व्हिडिओ आला की कसं तरी वाटायला लागलं. तर काही नाही मम्मी, फक्त तुम्ही रडू पडू नका आणि तुम्ही तुमची तब्येतीची काळजी घ्या. त्याचं हेच वाक्य होतं की तब्येतीची काळजी घ्या. आणि तू रडली, इमोशनल झाली की मला इकडं कसं तरी होतंय म्हणे, त्याच्यामुळे मी काय तुला आता फोनवर बोलणार नाही, तू सारखी रडत राहती ना, मी तुला बोलणारच नाही. मग तो टाळायचा. मग 1:30ला 2ला मला आठवण पुन्हा हे झाली की मग त्याच्या मित्राला म्हणायची दे बरं कॉल, काकू आहे, तो दिसतो की नाही तिथं झोपलेला, बघू दे, आहे ना काकू. मग ते पोरं दाखवायचे आहेत, मग थोडं बरं वाटायचं. पुन्हा सकाळी 5ला वगैरे जाग आली की गुड मॉर्निंग नाही आलं, पुन्हा टेन्शन यायचं, याने आज गुड मॉर्निंग नाही टाकलं. म्हणजे मनात एक एक वाईट विचार येत होते. म्हणजे असं हेच असं वाटलंच नाही की बाबा याचं कधी काय होईल, असे मनात वाईट विचार यायचे. चांगले विचार तर आलेच नाहीत, कारण एक एक मनात होते. कारण एक तर सरांनाही त्यांनी एकदम झाकून नेलं, तर मग तेव्हा तर खूप वाईट वाटलं. तेव्हा म्हटलं आता त्यावेळेस तर तो बोललाच नाही. अक्षरशः ते एक त्याचे आजोबा वारले होते तेव्हा तो रडला, आणि सरांना उचलून नेलं त्या दिवशी तो रडला. मग खूप वाईट वाटलं आम्हाला. त्याच्या आजोबाच्या वेळेस तो असाच रडला आणि नंतर सरांच्या वेळेस रडला. मी म्हटलं हा किती रडायला लागला. म्हटलं त्या सरांसाठी म्हटलं याने अक्षरशः म्हणजे इतका घायल होऊन रडायला लागला होता. म्हटलं आणि याला एवढं करायची काही गरज नाही, उपोषणलाही बसला. म्हटलं निर्णय घेतला, हा कधी असा उपाशी राहत नाही. म्हटलं यांनी खूप मोठा निर्णय घेतला, यांना नाही करमलं. हे म्हणे जाऊ दे, चल आपण जाऊ आणि त्याला हे करू. म्हटलं त्याच्या मित्राला सांगतोय की मम्मी पप्पाला येऊ देऊ नका म्हणून. म्हटलं हे म्हणे नाही नाही चल जाऊच म्हणे आपण दिल्लीला, कसं का होत नाही जाऊ. पण म्हटलं तो नाही म्हणायला लागला ना. म्हटलं आता जाऊन तरी काय करणार, त्यांनी तिथं आपल्याला नाही येऊ दिलं तर पुन्हा हेच होईल, पुन्हा तोही रडत बसेल. म्हटलं तर तो म्हणतोय मला तुम्ही डिस्टर्ब करू नका, मला माझं काय करतो तर करू द्या म्हणे.
पण या सगळ्यामध्ये खूप फोन कॉल झाले असतील तुम्हाला, कारण की जसं तुम्ही म्हणताय की हे अशी कुठलीच पार्श्वभूमी तुमची नव्हती. खूप लोक फोन करत असतील, त्याने सगळा हा ताण वाढायचा. बातम्या तुम्ही सतत बघत असाल, त्याने सगळा ताण वाढायचा. म्हणजे फोन वगैरे हे सगळ्या गोष्टींचा मनस्ताप किती झालाय? हो ना, पाहुणे सगळे फोन करतात, याला काहीच कमी नव्हती म्हणे, यांनी असा का निर्णय घेतला म्हणे, यांनी जरी बसून खाल्लं तरी याला काहीच नाही ना म्हणे, आता रिटायर त्याचे पप्पा झालेले आहेत, यांनी आई पप्पाची काळजी घ्यायची ना म्हणे, हा वेडेपणा करायला लागला. कोणी पाहुणे काही म्हणत होते ना. आता म्हटलं काय करणार, तो ऐकतच नाहीये ना, असं कसं म्हणे मुलगा तुमचा ऐकत नाहीये म्हणजे. आता म्हटलं नाही ऐकत आहे, त्याला आम्ही काय करणार म्हटलं, आणि तो काही जवळ नाहीये म्हटलं. तो 6 जूनला इथे आंदोलनात आलो होतं, मग तेव्हाही म्हटलं बाळा आता जाऊ नको, जाऊ दे, जे झालं ते झालं. तर नाही म्हणे मम्मी मी आता देशाचा आहे. म्हटलं बाबा देशाचा आहे पेक्षा पण तू एकटा आहे आम्हाला, तर काही टेन्शन घेऊ नको म्हणे, काही होत नाही म्हणे, करू दे, मला जे करायचंय ते करू दे म्हणे. नाही, कारण मगाशी तुम्ही एकदा म्हणालात की तुम्ही फोनच बंद करून टाकला होता. म्हणजे एवढे माझा फोन बंद होता, माझा बंद होता. कधीपासून? माझा 21 मे पासून. 21 मे. आणि मग कधी सुरू केलं? त्या दिवशी राजीनामा मंजूर झाला त्याच दिवशी सुरू केला मी फोन, नाहीतर बंदच होता. मला भीती वाटत होती काय होते काही नाही. 25 जुलै, 21 मे ते 25 जुलै, जवळपास 2 महिने तुम्ही फोन बंद ठेवला. बंदच होता, पूर्ण बंद होता माझा फोन. का बरं? मला नको वाटायचं काही बघायला वगैरे. एखादी रील यांच्या मोबाईलमध्ये बघितली की मला ते कसं तरी वाटायचं, आणि भीती वाटायची. कोणती रील आली की मग त्याच्या मित्राला पाठवायची, अरे ही अशी रील आली, याच्यावर हल्ला झाला, हे काकू ती फेक आहे, तुम्ही कशाला काही बघता म्हणून मग हे करायची. यांचा मोबाईल टाळणं घेतलं, म्हणजे टाळतच होते घ्यायला, पण वाटत होतं बघावं याचं काहीतरी. पण ते काही अशी रील आली की भीती वाटत होती. अशा वेळेला म्हणजे सगळ्यात पडत्या काळामध्ये किंवा सगळ्यात गंभीर परिस्थिती असते त्यावेळेला कोण साथ देतं ह्याच्यात कळतं की कोण आपलं आहे. तर नातेवाईक तर अर्थात सोबत असतील, पण आंदोलन संपल्यानंतर किंवा आता केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा झाल्यानंतर किंवा आंदोलन यशस्वी झाल्यानंतर भेटणाऱ्यांची संख्या ही खूप वेगळ्या अर्थानं पाहिली जाते. या पडत्या काळामध्ये किंवा ज्यावेळेला तुम्ही टेन्शनमध्ये होतात किंवा आता जसं काकू एकदम गहीवरून आल्या, त्या काळामध्ये तुम्हाला कोणी कोणी साथ दिलेली आहे? तेव्हा कोणी नेते वगैरे यायचे का? हो, आले होते. यांचं अंबादास दानवे साहेब, त्यांच्या पियेचा फोन आला होता, ते सुद्धा येणार होते. बाळासाहेब आंबेडकरांचा फोन आला. आमचे हे ते दीपक केदार, त्यांच्या ते एकदा भेटून गेले. ते सर्व म्हणायचे की आम्ही तू काही चिंता करू नको, आम्ही तुमच्या सोबत आहेत, काही अडचण असली तर सांगा, असे बोलायचे ते मला. आता जसं आम्ही पाहिलं गेल्या 2-3 दिवसांमध्ये संजय शिरसाट येऊन गेले आहेत, बच्चू कडू येऊन गेले, शिंदेच्या शिवसेनेचे नेते येऊ लागलेले आहेत. तर आधी कोण कोण येत होते आणि आता नंतर कोण कोण यायला लागलेले? नाही, आता पहिले ठराविक मला लोकांनीच तेव्हा पाठिंबा दिलाय. सत्तेतील कोणी असा मला फोन नव्हता आला कोणाचाच. हे राजीनामा झाल्याच्या नंतरच सर्व भेटायला येत आहेत जास्त करून. पहिले तेच 2-3 लोकांनीच मला खूप साथ दिली. म्हणजे त्याच्यामध्ये एक छावा संघटना आहे, त्यांनी एक लोक मला भेटून गेले, अधूनमधून फोन करायचे. संभाजी ब्रिगेडचे ते मला फोन करायचे, आणि बाकी दलित पॅन्थर चळवळीमधले जे काही समाज कार्यकर्ते बरे मोठे ते फोन करायचे, येऊन भेटायचे की तू चिंता करू नको म्हणून. हा, ज्या सगळ्या घटना घडल्या किंवा आता काकू सगळं वर्णन करत होत्या ते नक्कीच म्हणजे तुम्हाला त्रासदायक होत्या किंवा वेदनादायी होत्या, पण त्याचा जो परिणाम दिसून आलेला आहे त्याच्यातनं आता तुम्हाला असं वाटतंय की अभिजितने जे केलं ते योग्य केलं किंवा आपण त्याला थांबवायला नको होतं, अशी काही भावना आहे? अभिमान वाटतोय की अजूनही तुम्ही याच मताचे आहात की या सगळ्या फंदात पडू नका? नाही, त्याला हे एवढं मोठं प्रकरण होईल असं आम्हाला कल्पनाच नव्हती. की माझा असा समज होता की तो जंतर मंतरला उपोषणाला तो बसलाय, तिथं कोणीतरी येईल, त्यांच्याशी संभाषण करतील, काही तोडगा काढतील आणि 3-4 दिवसामध्ये संपेल, अशी माझी अपेक्षा होती. की जे आंदोलन मी बघितले होते, जे किंवा आपण बातम्यामध्ये बघतो तसं, पण हे इतर आंदोलनापेक्षा खूपच वेगळंच होतं. तुम्हाला काय वाटतं? अभिमान आहे आता की या सगळ्या फंदात पडू नको अजूनही याच मताचे आहात तुम्ही? नाही, आता आम्ही जरी म्हटलं त्याला या फंदात पडू नको, तो आधीच ऐकला नाही, बोस्टनहून येऊ नको तो आला, त्याच्यामुळे आता तो काही ऐकणार नाही ना. आता तो एक घर पुढे गेलेला आहे, आता तो काहीच ऐकणार नाही ना. आता आम्ही जरी म्हटलं करू नको, तो ऐकतो का आता? तेव्हाच नसता आला तर हे घडलं नसतं. सरन्यायाधीश काक्रोच म्हणले नसतं तर हे घडलं नसतं. हे सगळं त्याच्यामुळे झालं ना. त्या सरांनी म्हटलं काय, यांनी कॅच केलं काय, त्याच्यामुळे हे सगळं झालं. आता काय हेच नाही. आता खूप खूप धन्यवाद, तुम्ही तुमच्या भावना व्यक्त केल्यात त्याबद्दल. कारण की अभिजित दिसला आम्हाला हे सगळं करत असताना, अख्खा भारत त्याला बघत होता, जग बघत होतं, पण एक आई वडील म्हणून तुमच्या काय भावना होत्या त्याही आम्हाला सगळ्यांसमोर आणायच्या होत्या, त्या तुम्ही व्यक्त केल्यात. थोडं जड असतं, कठीण असतं, पण
तुम्ही जेवढं ज्या पद्धतीने व्यक्त केलेलं आहे त्याबद्दल तुमच्या दोघांचेही मनापासून आणि धन्यवाद. त्यापेक्षा मी तुला जास्त बघत होते. यांना म्हटलं आहे मुंबईची कोणीतरी अनुजा आहे म्हटलं पत्रकार, ती तिथे राहते म्हटलं, आणि कोणी सांगायचं ना अनुजा तिथं आहे, मग फार धीर वाटला मला की नाही बाबा यांचं कोणीतरी एक मीडिया केअर करायला लागली म्हणून. बाकी तर मीडियावाल्यांनी नाही केलं, पण अनुजा म्हटलं की, आणि वागळे सरांचं नेहमी त्या युट्यूबला असतं, आणि मग वाटलं नाही वागळे सर आणि अनुजा असतेच गड्या म्हटलं, एवढं नाही. मग त्यांच्या याच्यातनं ऐकलं होतं युट्यूबवर, वागळे सर तुझी स्तुती करत होती की एक मुलगी असून तिथं एवढी डेअरिंग केली, ट्रकवर चढली, तिचा मला एक अभिमान आहे म्हणे अनुजाचा. तेव्हापासून तू अनुजा म्हणून मला जास्त आवडायला लागली की अनुजाने तिथं फार डेअरिंग दाखवली, इतर कोणीही दाखवली नाही, पण तू मुलगी असून तिथं फार डेअरिंग दाखवली. आज त्या प्रकरण किती भयान होतं, शबाना आजमीला सुद्धा काठी लागलेली आहे, आणि त्यावेळेस तू तिथं चढली. मग मला तो एक फार तुझा मोठेपणा वाटला. दुसऱ्या दिवशी मी तो व्हिडिओ बघितला की नाही म्हटलं अनुजामध्ये फार डेअरिंग आहे म्हटलं अनुजा सर, आणि नेहमी तू तिथं इंटरव्ह्यू घ्यायचीच ना, त्याच्यामुळे मला म्हणजे तुझ्याकडे जास्त चांगलं लक्ष वाटलं की नाही बाबा ही काहीतरी काळजी घेते बा पोरांची, आणि कुठेतरी न्यूज पोहोचवते तुझ्या मार्फत. मला तुझं फार बरं वाटलं त्यावेळेस. बातमी कव्हर करणं आमचं काम आहे आणि ते आम्ही करत होतो, आणि देशातली खूप मोठी घटना. दुसरे पत्रकार नव्हते ना एवढे, तू म्हणजे तिथे दिसतच होती ना, इकडे तिकडे माईक घेऊन यायला त्याला विचारत होती, तर त्याच्यामुळं मी सारखी म्हणजे युट्यूबला बघतच होते की नाही गड्या आहे ही मुलगी कोणीतरी आहे. नंतर वागळे सरांच्या तोंडातून ऐकले की तो अनुजा आहे म्हणून, नाही तर मला माहित नव्हतं, म्हटलं असेल कोणी पत्रकार वगैरे, पण अनुजा म्हणून माहिती नव्हतं. मग आता अनुजा, त्याला मी आज सकाळीच बोलले, म्हटलं बाळा मला म्हणे, म्हटलं कोण येणार आहे, तर म्हणे अनुजा ते येणार आहे. अरे म्हटलं तिने मस्त काम केलं ना तिथे, तर हो म्हणे तुझ्या लक्षात आहे का, म्हटलं अरे ती कॅमेरा घेऊन फिरायची इकडे तिकडे, त्याच्यामुळे मला खूप बरं वाटायचं की नाही बाबा आहेत काहीतरी दखल होतीये ना, त्याच्यामुळे फार बरं वाटायचं. धन्यवाद. तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल, आणि जसं आपण अभिजितच्या आई वडिलांच्या भावना जाणून घेतलेल्या आहेत, स्वतः अभिजित दिपकेंनी सुद्धा मुंबई तकशी संवाद साधलेला आहे, तर तो सुद्धा आवर्जून पहा. मुंबई तकच्या युट्यूब चॅनलवर लाईव्ह सेक्शनमध्ये तुम्हाला तो पाहता येईल, आणि इथून पुढे सुद्धा या सगळ्या संदर्भातल्या ज्या घडामोडी घडत राहतील त्या सगळ्या जाणून घेण्यासाठी, लाईव्ह अपडेट्ससह त्याचं विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. कॅमेरामन राजू रेवणकर आणि मंगेश आमरेसह मी अनुजा, मुंबई तक, छत्रपती संभाजीनगर.